नमस्कार. मी प्रिया काळे आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. आज जागतिक महिला दिन या निमित्ताने एका मध्यमवयीन स्त्रीची अवस्था गोष्टीरूपी या पॉडकास्टद्वारे आपल्यासमोर मांडत आहे. आपल्याला आवडल्यास जरूर शेअर करा. आजचा विषय आहे, मला एक मैत्रीण हवी. 50-60ची स्त्री आता सर्वात तरुण असते. अनुभवांच्या शिदोरीसह ती बोल्ड सुद्धा असते. खुरखुरणाऱ्या गुडघ्यांना ती आता सहज ॲडजस्ट करते. मुला नातवंडासोबत ती कधीकधी लहानही होते. सुनेचीही मैत्रीण होते. संसारात राहूनही स्वतःची स्पेस जपते. गाणी, गोष्टी, मूवी, नाटक हवे तेव्हा ती बघू शकते. आता 50 आणि 60ची स्त्री सर्वात स्मार्ट असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. बाहेर जाण्यासाठी आता तिला परवानगी लागत नाही. लोक काय म्हणतील याची काळजी तिला करावी लागत नाही. साडी आणि सासू आता डिस्कशनच उरलं नाही. फुलपाखराचे पंख लेवून तिला जग फिरायचं असतं. अंगभर दागिन्यांना केव्हाच सुट्टी मिळालेली असते. डायमंडचं मंगळसूत्र तेवढं दिमाखात मिरवत असतं. जगायचंच राहून गेलेलं ती आता जगत असते. 50-60ची स्त्री आता सर्वात तरुण असते. देवाला मी आज निवांत पाहिलं आणि लगेच एक फूल वाहिलं. देवानं हसून म्हटलं, माग काय जे मनात साठवलंय ते. देवा, मला नको काही. कोऱ्या कागदावर सही घे वाटल्यास. थांब देवा, 1 मिनिट. आता विचारलंच आहेस म्हणून मागते. मला एक छानशी मैत्रीण दे. हवं तर अजून एखादं फूल घे. हे बघ, दिसायला छान नसली ना तरी चालेल, पण बोलायला छान हवी. डोळे सुंदर नसले तरी चालेल, पण नजरेतून बोलणारी हवी. केस लांब नसले तरी चालेल, पण सोबत लांब चालणारी हवी. माझ्या प्रत्येक दुःखात ती रडली नाही तरी चालेल, पण फक्त माझ्या सुखात थोडं हसणारी हवी. यातलं काही कमी असेल तरी चालेल, पण मला एक फक्त छान मैत्रीण हवी. मैत्रिणींनो, कशी वाटली आजची पोस्ट? आवडल्यास जरूर शेअर करा. आजच्या जागतिक महिला दिनी माझ्या सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.